Today I am finding with my union, but other unions I am not having that much gain. किती मेंबर आहेत गोव्यात तुमचे? आमचे मेंबर 7 मतलब सनोफी तेव्हा ऑलमोस्ट more than 1000. हायकोर्ट मध्ये पिटिशन काय पिटिशन 14 तारखेला त्याच्यावरती हे आहे सरकार पक्ष. Goa government is not acting. Do you think that Maharashtra, some ministers are also involved in this pharmaceutical industry? We don't have any back history of. पण आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक याच्यापेक्षा कामगार गोव्यात काम करतात आणि कुठल्या राज्याचा कुठला मिनिस्टर इन्व्हॉल्व आहे म्हणजे याच्यात मग पॉलिटिकल इंटरफरन्स आहे असं दिसतंय. आमची माहिती नाहीये, कदाचित जर्नलिस्ट लोकांची त्याच्यात जर माहिती असेल तर मला असं वाटतं ते उत्तम आहे. म्हणजे आम्हाला त्या दृष्टीने थोडासा विचार करायला लागेल की महाराष्ट्रातला कुठला मंत्री याच्या पाठीशी आहे का, कर्नाटकचा कुठला मंत्री आहे का, आणि मग अशा पद्धतीचं दलालीचं राजकारण कामगारांच्या विरुद्ध या राज्यात जर होणार असेल तर मग गोव्याचं राज्य सरकार काय करतं आणि दुसऱ्या सरकारच्या दबावासाठी काय या ठिकाणी येतं. त्यांच्या दबावात गोव्याचं सरकार येतं हे दुःखस्पद आहे. गोवा इंडिपेंडेंट आहे आणि नाही जरी म्हटलं तर मराठी मुख्य आहे ना. तुम्ही बोललात कामगार हा कामगार आहे, कर्नाटक नाही तर महाराष्ट्र, पण गोव्यात एक असा इश्यू चालू असतो फार्मास्युटिकल कंपनीमध्ये की गोव्याचे जे एम्प्लॉईज असतात त्यांना जास्त करून घेत नाही. हा विषय वारंवार येतो, तर ह्या इश्यूकडे कसं काय बघताय? माझं असं म्हणणं आहे उद्योग कुठलाही असो, मग तो फार्मा असो, इंजिनिअरिंग असो, एव्हिएशन असो, फर्स्ट प्रायोरिटी टू लोकल. Second priority, if there are not people available of such cadre, एक टेक्निकल असतील, एज्युकेशनल असतील, स्किल्ड फुल वर्कमन असेल, then others. But they have to first take a local. If I am in Mumbai and Maharashtra, okay, Mumbai first. If in Goa, Goa first. आणि गोव्यातही पणजी असेल आणि पणजीतच उद्योग असेल तर पणजी फर्स्ट, then पणजीच्या बाजूचा डिस्ट्रिक्ट, नंतर त्याच्या बाजूचा डिस्ट्रिक्ट. If you don't have anyone in that, then you cross the limit of, you can go to the Maharashtra, either you ask for the Karnataka. हीच भूमिपुत्रांची डेफिनेशन आहे. भूमिपुत्रांची डेफिनेशन काय? मग मला सांगा ना, मग रोजगार आणायचा कशासाठी? स्टेट रोजगार कशासाठी आणतो? डेव्हलपमेंट अँड प्लेसमेंट फॉर युअर पीपल. मग हू आर युअर पीपल? तर जे लँड लॉर्ड, जे इथे जे राहतात भूमिपुत्र तेच ना. त्याच्यानंतर दुसरं आपण वसुदैव कुटुंब म्हणतो ना, म्हणजे काय, पहिलं मला आणि मग शेजाऱ्याला, मग बाजूच्याला, मग त्याला, हे सगळं आमचं कुटुंब आहे. आणि तसं जर म्हटलं आपण नाही ऍक्सेप्ट करायचं तर मग तुमचा उद्योग चालणार कसा आणि मग कशाला उद्योग आणायचा आपल्या राज्यामध्ये? जर तुमच्याकडे मॅनपॉवर नाही आणि प्लेसमेंट नाही तर फक्त डेव्हलपमेंट मग कशी होणार तुमची? आता बघा, एस्मा जी आहे ना, म्हणजे गोव्यामध्ये उद्योग निर्मिती जास्त होते, औषध निर्मिती, त्यामुळे निर्मिती मोठा उद्योग झाला. तसं सरकार उत्तर देतं की त्यामुळे तो बंद राहू नये म्हणून लाभले. जवळजवळ 2.5 वर्ष झाले असताना, पण तुम्ही आता 2.5 वर्षाने कसे आला? 2.5 वर्षात नाही आलो. आपल्या माहितीसाठी पहिल्यांदा आम्ही 6 महिने सगळ्या संघटनांचं ठरलं होतं, म्हणजे नॉट भारतीय कामगार सेना, क्रिस्टोफर असेल किंवा इतर आयटक, इंटर, सिटू, आयटक, ज्या सगळ्या 10-12 संघटना आहेत की आपण ह्या कायद्याच्या विरुद्ध आपण सरकारच्या विरुद्ध जाऊया. असं झालं न्यायालयामध्ये. आम्ही वाट पाहिली आणि असं लक्षात आलं की ते पुढे सरत नाही. म्हटल्यानंतर भारतीय कामगार सेनेने उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला आणि तो दावा दाखल करूनच आता 1.25 वर्ष झाले होते. आणि सुरुवातीला पहिलाच कोणी मदत करत नाही म्हटल्यानंतर दावा नाही दाखल करताय. तुम्ही सरकारी मशिनरीला वेळ द्यायला लागतो, थांबायला लागतं. कमिशनर ऑफिस, लेबर ऑफिस हे सगळं केलं आणि कुठेच मदत होत नव्हतं. आणि हे केलं तर आम्ही असेंब्लीमध्ये विरोधी पक्षांना सुद्धा भेटलो. आणि सरकारचं जर म्हणणं असेल की उद्योगावरती, तर एस्मा आणि उद्योगाचा काहीच संबंध नाही. एस्मा म्हणजे तुमचे हातपाय बांधून टाकणे आणि तुमच्या मौलिक अधिकारावरती बंदी आणणे हा कायदा. एकाच उद्योगावर आहे, बाकीच्यावर नाही, फक्त औषध याच्यावरच आहे. हा पण का? माझं असं म्हणणं आहे त्याचं उत्तर प्रॉपर सरकार देऊ शकलेलं नाही आहे. माझं असं म्हणणं इमर्जन्सीमध्ये गरज असते औषधांची, कामगारांनी अचानक संप करू नये, लोकांना म्हणजे जीवनाशी निगडीत गोष्ट आहे, मान्य आहे. कोविडमध्ये होती, वी आर ऍक्सेप्टेड, म्हणून कोविडचा टाइम आम्ही काहीच बोललो नाही. त्याच्यानंतर अनेक दिवस आम्ही आमच्या काही मित्रांसाठी थांबलो, पण ते मागे सर आता त्यांचं एवढं प्रतिनिधित्व आता फार्मा उद्योगात राहिलेलं नाही जेवढं भारतीय कामगार सेनेचं आहे. म्हणजे मग आमची जबाबदारी वाढली. मग आमची जबाबदारी वाढल्याप्रमाणे मग आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना भेटलो, माननीय मुख्यमंत्र्यांना लोकल कामगारही भेटले.
पण त्यांची त्याच्यात पॉझिटिव्ह भूमिका दिसली नाही. आणि माझ्या संबंध एक ठीक आहे ना, तुम्हाला वाटतं ना, भीती वाटत असेल तर वी आर रेडी टू गिव्ह त्याला आपण हे म्हणतो ना की कन्सेंट, की ह्या बाबतीत आम्ही सरकारला मदत करायला तयार आहे. तुम्ही जर आमच्या प्रश्नांकडे योग्यरित्या पाहिलं, कन्सिलेशन मध्ये पाहिलं तर आम्हाला संप करायची कोणाला हाऊस राहिलेली आहे. आता संपावर कुठल्याही युनियनचा विश्वास राहिलेला नाही. ते जुनं आणि बोथट हत्यार झालंय असं मी कामगार नेता म्हणून म्हणतोय की पहिलं लक्षात घ्या. देर आर डिफरंट वेज टू फाइंड निगोशिएशन आणि डायलॉग झाला पाहिजे. 2.5 वर्षामध्ये आम्ही कंपनीच्या सीईओशी बोलतो. गुड कंपनीज आर देअर, 2-3 कंपनीज आहे, आमच्या बरोबर चर्चा केली, कामगारांचे प्रश्न मिटले, करार झाला. आता मी मागच्या आठवड्यातच तुमच्याकडे तेव्हा नावाची कंपनी आली, त्याच्यामध्ये वेतन करार करून गेलो 15,500चा. सनोफीचा आता करार चालू आहे. म्हणजे असं नाही की हेच आहे, पण ठराविक 2 कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सिप्ला नंबर 1 आणि मार्क्सन नंबर 2. आणि यांचं राजकीय कनेक्शन काय आहे हे माझ्यापेक्षा पत्रकारांना चांगलं माहिती आहे. म्हणजे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. मार्क्सन बिलॉंग्स टू हुम आणि सिप्ला बिलॉंग्स टू हुम आणि त्यांचे फ्रेंड्स कोण आहेत गोव्यामध्ये? मार्क्सन बॉम्बे कंपनी नाही. कंपनी इज रजिस्टर्ड ऑफिस इन मुंबई, एव्हरी कंपनी, देअर प्लॅन्ट्स इन गोवा. कोणाशी संबंध आहे सांगा ना. नाही मला सांगा, तुम्ही गोव्याचे ना, तुम्ही सांगा. मला माहित नाही. Anyway, I don't want to criticize. See, who is Goans and who is Mumbaikar, I don't believe in that. माझ्या दृष्टीने सर्व लोक सारखे, कारण मी मुंबईत मधला माणूस. पक्षाच्या भूमिकेत आणि पक्षाच्या खुर्चीत बसलो तर मी वेगळं बोलू शकतो, पण कामगारांच्या भूमिकेत जर मी आज 37 वर्ष पैकी जवळजवळ 34 वर्ष कामगारांच्या चळवळीसाठी काम करत असेल तर कामगार हीच माझ्यासाठी आणि शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं, when you have a flag on your shoulder of worker, तू कामगार आहे, तुझी जात कामगार आहे, तुझी भाषा कामगार, तुझा रंग कामगार, तुझा रक्त कामगार, तू त्यांना न्याय देणं हा तुझा विषय. म्हणून 58 वर्ष 58 इयर्स ओल्ड ट्रेड युनियन BMS नंतर दुसरी कुठलीच नाही. काही लोक होतात पण संपले. आणि ही स्टेट युनियन याचिका केव्हा दाखल केली? याचिका डेट्स तुम्हाला हवे असतात. 1.5 वर्ष झाली. आणि सुनावणी केव्हा झाली? चालू आहे. किती झाले? जवळपास 7-8 सुनावणी झाली. On a general note, since you represent the pharmaceutical companies also, what do you have to say about the recent trend of Trump and all? कितना impact हो सकता है? इंग्लिश ट्रम्पाचे Trump has announced. So how different can have on pharmaceutical companies? Because you represent the workers. Trump का इफेक्ट कितना होगा? तो डेफिनेटली होगा. 100. So Trump tariff hike. So you know that India, if you also see in this note, India has been producing the generic medicine. The global production, 20% global production, and it's a huge. So India has been kind of one of the challenger on the global pharmaceutical level about that the medicines we produce, and medicines we produce largely the generic medicines. But if you know that India was also part of the World Trade Organization negotiation, right? And many big companies, like $1 billion companies, who went and challenged India's position about not adhering and supporting, respecting the patent rights of the big companies, if you remember that, right? So that time when the big companies went to the international tribunal and so on, India said, okay, fine, if the WTO negotiation is that, we are producing generic medicines, we respect it. And that's why India's pharmaceutical production got hit, if you remember that 90s and 2000, 20 years ago. Now Trump is basically don't caring about any WTO rules, don't care about any international law. Now India has a great opportunity to also go beyond the WTO and produces the biggest medicine, the biggest pharmaceutical production in the world. India has a great opportunity. So I think this moment, the Trump tariff attack, giving us a huge opportunity to become a global player, the biggest global player on the pharma production. I hope I answers your question on that. आता एक प्रश्न आहे राजकीय. शिवसेना 50 वर्षापूर्वी गोव्यामध्ये आली. काही 2-3 वर्षापूर्वी संजय राऊत आले होते, प्रभारी होते. ते आले, यामुळे शिवसेना मोठ्या याच्या स्विंग मध्ये येणार असं सांगून ते गेले, परत आलेच नाही. आता 2.5 वर्षानंतर कामगार सगळे तुम्ही आता एक चळवळ करताना आम्हाला कळलं, म्हणजे पणजीमध्ये रिपोर्टिंग किंवा आम्ही पाहिलं.
कसं होतंय की शिवसेनेचे नेते किंवा कोणते हे 2 वर्षांनी येतात, बोलतात आणि जातात, नंतर काही त्याचं होत नाही. विधानसभेमध्ये शिवसेनेचं प्रतिनिधित्व अद्याप काही वयामध्ये 50 वर्ष झाली आणि 2 वर्षापूर्वी ज्यांनी पक्ष स्थापन केले त्यांचे सुद्धा आमदार आले आणि त्यासाठी गोव्यामध्ये जास्त तुम्ही लक्ष द्यायला हवं, पण ते होत नाही. यावर काय तोडगा काढणार? याच्या दोन बाबी आहेत. एक तर शिवसेना, मी 2 वर्षांनंतर कामगार सेना. शिवसेना म्हणाल तर शिवसेनेचे नेते सन्माननीय संजय राऊत साहेब इकडे काम करतायत. त्यांना किती वेळ काही करत नाही. काम करतायत, तुम्ही ऐकून काही करत नाही गोव्यासाठी. तुम्ही बोला, मी बोलतो ते पूर्ण होऊ द्या आणि मग तुमच्या बोलण्याला पूर्ण स्वागत आहे. ते इकडचे संपर्क प्रमुख आहेत, कमिटी संपर्क नेते आहेत, सर्व आहेत. 2-2.5 वर्षापूर्वी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ते आले, मोठं काही बोलून गेले असतील. ते नमकी कुठे कमी पडले, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन काय कमी पडलं किंवा त्यांना त्यांच्या काही अडचणी आल्या का त्याबद्दल तर मला काही कल्पना नाही. त्याच्याबद्दल तेच जास्त माझ्यापेक्षा सांगू शकते. राहिला प्रश्न भारतीय कामगार सेनेचा, जे मी नेतृत्व करतोय, तुम्ही 2-2.5 वर्ष तर आपल्या माहितीसाठी 2.5 वर्ष नाही, मी किमान इथे येऊन 7 वर्ष झाली आणि 7 वर्ष ज्या पद्धतीने म्हणजे पत्रकारांना माहिती देण्यापेक्षा फील्डवरती काम करणे, कामगारांचं काम करणे आणि पुढे जाणं असे करत पहिल्यांदा सनोफीमध्ये आम्ही सेटलमेंट केली, म्हणजे कामगारांसाठी वेतनवाढीचा करार केला. आमचा पहिला करार तो झाला, दुसरा करार झाला, आता तिसरा करार. तेव्हामध्ये आम्ही करार केला, वॅक्सनमध्ये करार केला, पुढे गेलो. एक काही कंपन्यांमध्ये आम्हाला यश आलं, काही कंपन्यांमध्ये यश आलं नाही, परंतु भारतीय कामगार सेना काम करते. कामगार भारतीय कामगार सेनेकडे आकृष्ट होत आहेत. हे आमच्या कामाची पोच पावती होते, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आणि सगळ्यात मोठी पोच पावती जर तुम्ही काय म्हणाला असेल भारतीय कामगार सेनेला मिळाली तर ती एस्मा ऍक्ट मध्ये आधी बनली. म्हणजे त्यांना एवढी भीती वाटायला लागली की कामगार सेनेच्या जर नेतृत्वाखाली हे सगळे लोक भविष्यात गेले आणि याने असं काय केलं तर काय होईल. पण हा त्यांचा गैरसमज आहे. कामगार सेना ही उद्योगाला पोषक असणारी संघटना आहे आणि उद्योग चालला तर कामगार टिकेल या घोषवाक्यावरतीच आम्ही काम करतो. आणि माझा म्हणून पॉलिटिकल कुठेही मी अटॅचमेंट मध्ये नाही, त्यामुळे मी पक्षीय काम करत नाही, मी कामगारांच्या मुवमेंटचं काम करत असल्यामुळे आज मेस्मामुळे आपल्या पत्रकारांची भेट झाली. अन्यथा आम्ही पत्रकार हे बातम्या याच्यापासून थोडेसे दूर आपलं काम करायचं, कामगारांची मदत होती ती करायची आणि पुढे जायचं. तर असा जवळजवळ आता 7 ते 8 वर्षाचा काळ माझा गेला. त्यामुळे कदाचित पक्षापेक्षा कामगार सेनेच्या आणि कामगार आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कंपन्यांची आमची पाऊलवाट पुढे गेली आणि त्या निमित्तातून तुमची आज सगळ्यांची भेट झाली. अदरवाईज आणि माझ्यासाठी ती पोच पावती आहे. हा, पक्षाच्या कामात काही थोडंसं असेल आणि मला जर पक्षाने सांगितलं की थोडंफार जाता येता लक्ष घाला, कोणाला मदत करा, तर डेफिनेटली मी तो प्रयत्न करेल. पण ती माझी आता टेरिटरी नाही आहे. Asthma to be lifted immediately, number 1. Second, company has to have a dialogue. Either it is a positive or negative. मी तुमच्याशी चर्चाच केली नाही. तर how I understand what is your opinion? What is your demand also? Even company BKS wanted what is the demand of the ex companies. Let them talk what they expect from the worker. We are ready to support them, but as well as they must also have a dialogue with the employer. कि आपका क्या दर्द है. सिप्ला में 2 मजदूरों की बॉयलर के टाइम पे, क्लीनिंग के टाइम पे कॉन्ट्रैक्टर मजदूर की डेथ हुई. क्या उनको 5-5 10,000 लाख देने से उनका फैमिली वापस आएगा? किसी ने पूछा? क्वेश्चन जर्नलिस्ट ने 1-2 ने पूछा, बाद में न्यूज बंद होगी. एक परिवार का करता आदमी की डेथ होती है फैक्ट्री में, व्हाट इज द फैक्ट्री सेफ्टी इन दैट? और ऐसे चीजों पे अगर वर्कर बात करते तो फिर इनकी वॉइस ही बंद करो, इस्मा लगाओ, ये करो, स्ट्राइक नहीं करना चाहिए. अरे स्ट्राइक कौन करता है भाई? आप हिंदुस्तान में देखोगे तो 100 में 1 स्ट्राइक नहीं होता है. बार्गेनिंग पावर कॉन्स्टिट्यूशन ने उनको दिया है यूनियन को, वो भी खत्म करने जा रहा है. वो अपनी खुद की मीटिंग के लिए, उसके लिए भी पुलिस की नोटिस. व्हाट द हेल इज हैपनिंग? वी डोंट अंडरस्टैंड. बट स्टिल वी आर नॉट इन नेगेटिव माइंड, वी आर इन ए पॉजिटिव माइंड. बिकॉज हम समझते कि हमारा फर्ज है, काम करेंगे, हमें पैसा मिलने वाला है, हमारी बेटर लिवर प्रिडिक्शन होने वाली है. कंपनी की क्या डिमांड है वो भी हमें समझे. हाँ, लेकिन यूनियन नहीं चाहिए, ये कंपनी की डिमांड नहीं हो सकती, क्योंकि वो कॉन्स्टिट्यूशन ने हमें दिया हुआ अधिकार है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया हुआ अधिकार है, वो तो आपको भी है, मुझे भी. आप जर्नलिस्ट में से हो, आपको भी वो अधिकार है संगठन बनाने का.
आपकी वॉइस उठाने का, आपका पेन बताने का, आपको सिस्टम के सहारे जस्टिस मांगने के लिए जाने का, फिर हमें क्यों नहीं है? उसी के ऊपर आपको पैर भी बांध दिए, हाथ भी बांध दिए, मुंह पे भी पट्टी और ऊपर से पीछे से डंडा, आप ये नहीं कर सकते। ये कौन सा राज है? हम हिंदुस्तान में रह रहे हैं और वो भी अभी, और बड़ी बड़ी बातें करके क्या फायदा? हमें कोई पॉलिटिक्स नहीं चाहिए इसमें, हमें चाहिए हमारे जो भी लोग गोवा में हो, महाराष्ट्र में हो, कर्नाटक में हो, साउथ में हो, आंध्रा में हो, कहां भी हो, अभी कोई तो हक से नहीं बोल सकता कि हमारे इधर इतने लोग के मैं देखूंगा। हाँ, अगर हमारे अनजस्टिफाइड एनी डिमांड है, BK is asking any unjustified demand, please let us know. Please let us know. सर, तुम्ही म्हणालात जे इन्सिडेंट्स होतात कंपनीमध्ये, मग जर्नलिस्ट पण नाही बोलत. काय होतं म्हणजे की फॅमिलीज जे असतात ना, ते पैसे घेतात आणि उभी राहतात, त्याच्यावर पुढे जर्नलिस्ट काय नाही करू शकत. यू आर ऍब्सोल्युटली राईट. माझं असं म्हणणं आहे, पैशाने प्रश्न कुटुंब उभं राहत नाही. देर आर गुड जर्नलिस्ट, आय एम नॉट सेइंग बॅड. पण काय होतं की पैसे दिले म्हणजे तुमचा प्रश्न, हो मानी म्हणेल ना, मला कुटुंब चालवायचं आहे, उद्या मी सुसाईड करतो, मला पैसे द्या. सेटलमेंट इज नॉट अ सोल्युशन. फॅमिली जर त्याच्यावर चूक राहिली तर मग जर्नलिस्ट काय करणार? तरी जर्नलिस्ट बोलू शकतो. माझं सेफ्टी. Nobody comes to give us some proposal. Like tomorrow somebody can file a information against us. We know that, but we have to find us to see. So you cannot blame them. Because the journalist we are not playing. We are expecting from you as our social justice towards the society. What that is suppose some factory having accident. ते फॅमिली गप्प बसेल, कारण त्यांचं काय की त्यांना तेवढं विचार हे नसतं. पण आपण तुम्हाला एक वेगळी मशिनरी पॉवर आहे तुमच्या हातामध्ये. जर्नलिस्ट ही छोटी गोष्ट नाही. तुम्ही पब्लिक आणि लोक या दोघांमधला व्हॉइस आहे. तुम्ही त्याच्यावर उभारला की या सेफ्टीवरती काय होतं, ठीक आहे, पैसे दिले, सेफ्टी संपला का, उद्या भविष्यात इथे असा ऍक्सिडेंट होणार नाही, याच्याबद्दल काय करता येईल का, अशी आमची फुल डेड रिक्वेस्ट आहे. वी डोंट क्रिटिसाइज व्हेरी मच, पण ती आता आम्ही एखाद्या ठिकाणी होतो नाही आहे, पण आम्ही पुढे चालतो की हे होता कामा. मग त्याच्यासाठी तुम्ही काय काय बॅरिगेट्स करणार, हा प्रश्न आहे. आणि कॉन्ट्रॅक्च्युअल वर्क पण म्हणजे त्याला काहीच राहत नाही, काही नाही. म्हणजे परमनंट असेल तर त्याला काही कायद्याची बंधन आहे. आज तुम्हाला इथून झालेला ट्रान्सफर माणूस बदलीला जाताना त्याला हातात पगार सुद्धा दिला जातो. ते म्हणतात तिकडून आता तुम्ही बदली आणि हिमाचल मधून पगार घ्या. म्हणजे ह्या महिन्याला मी इथे काम केलं, माझा पगार ट्रान्सफर झाली आहे म्हणजे, तर एक महिना मी काम केलेलं फॅक्टरीमधला पगार कुठे घ्यायचा, काम केलं मी गोव्यात, पगार घ्यायला जायचं सिमला. हेच विषय आहे. हेच विषय त्यांनी जर बाबा आझाद मैदानासारख्या ठिकाणी येऊन जर सांगितले तर आम्ही पत्रकारांना कसं देऊ शकतो. ते जर गपशागप तिकडे गेलं तर आम्हाला कसे कळणार. आम्ही 2 वेळा आपल्या माहितीसाठी आझाद मैदानाला आलो होतो. आपल्या लोकांनी मदत केली, आपल्या लोकांनी बातम्या दिल्या. ऐका, मी त्याच्याबद्दल थँक म्हणतो. आम्ही आझाद मैदानात आलो, पत्रकारांनी आम्हाला मदत केली, पत्रकारांनी प्रश्न विचारला, तो विरोधी पक्षानंतर पोहोचला, विरोधी पक्षाने सभागृहामध्ये सुद्धा प्रश्न विचारला. परंतु दुर्दैवाने एवढं होऊन सुद्धा सरकार पक्षाने कन्स्ट्रक्टिव्ह उत्तर ज्याला द्यायला पाहिजे ते अजून राज्याला दिलेलं नाही, ना कामगारांना दिलं ना कुणाला. यू पीपल हॅव हेल्प्ड अस आणि अशीच मदत पुढे राहू द्या. कारण नाही जरी म्हटलं तरी जर्नलिस्ट मध्ये सुद्धा एक व्हाईट कॉलर वर्करच आहे. तुमची पण संघटना आहे. थँक्यू फ्रेंड्स.